ज्यांना खरा इतिहास सांगितल्यावर ज्यांच्या भावना दुखावतात त्यांना मला काय प्रश्न विचारायचे आहेत की बहुजनाची लग्न झालेली नवरी मुलगी नवऱ्याच्या अगोदर शुद्धीकरणासाठी बामणाच्या पलंगावर झोपायला पाठवायची, ती प्रथा 1819 मध्ये इंग्रजांनी बंद केली, तेव्हा तुमच्या भावना का दुखावल्या नाहीत? दक्षिण राज्यामध्ये आदिवासी आणि वंचित महिलेला राजाला आपलं स्तन उघड करून दाखवावं लागत होतं आणि कमरेच्या वर शरीर तिनं झाकायचं नाही असा नियम होता आणि जेवढं स्तन मोठा असेल तेवढा तिला कर द्यावा लागत होता. ही प्रथा टिपू सुलताननं बंद केली, तेव्हा तुम्ही तुमच्या भावना का दुखावल्या गेल्या नाहीत? नवरा मेल्यावर महिलेला जिवंत जाळलं जात होतं आणि त्याला सती प्रथा म्हणली जात होती, तेव्हा तुमच्या भावना का दुखावल्या नाहीत? शूद्रानं वेद ऐकला तर त्याच्या कानामध्ये शिस टाकलं जात होतं आणि बोलला तर त्याची जीभ कापली जात होती, त्याच्या अंगाची कातडी सोडली जात होती, त्याला जिवंत मारलं जात होतं शिक्षणासाठी. तेव्हा तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? सावित्रीबाई फुलेंनी तुम्ही शिकावं, तुम्ही मोठे अधिकारी व्हाव्या त्याकरता सावित्रीबाईचा छळ केला. त्यांच्या बापानी शेण दगडी चिखल मारलं, तेव्हा तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? खंडोबा देवाला अंबाबाईला जोगतीने मुरळीनी सोडायच्या आणि ती जोगतीने मुरळी त्या रंडी बाजारात बसल्या जात होत्या, त्यांच्या आबरू विकली जात होती, त्याच्या वेशा बांधल्या जात होत्या, तेव्हा तुमच्या भावना का दुखावल्या जात नव्हत्या? परशुरामानं 21 वेळा क्षत्रिय मारलं आणि 21 वेळा क्षत्रिय मारून नाहीचं केलं आणि त्यांच्या बायकाशी संभोग करून पुढची नाजारी सावलात तयार केली, तेव्हा तुमच्या भावना का दुखावल्या नाहीत? अशा चारवाक, रविदास, तुकाराम, गांधी बाबा, नरेंद्र महाराज, गोविंदभाई पानसरे, गौरी लंकेश, कलवर्गी यांचे खून केले, तेव्हा तुमच्या भावना का दुखावल्या नाहीत? तुमच्या बापाने हे जे नीच काम केलं आणि त्याच्याबद्दल तुमच्या भावना का दुखावल्या जात नाहीत? आता काय तुम्हाला जर खरा इतिहास सांगितलं की तुमच्या भावना दुखावल्या जातात?